बुलेटिनची सुरुवात उरणमधल्या धक्कादायक बातमीनंच करणार आहोत, कारण उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दाऊद शेखला अटक केलेली आहे। नवी मुंबई पोलिसांनी कर्नाटकच्या गुलबर्गामधून पहाटे 5 वाजता आरोपीला अटक केलेली असून गुलबर्गामध्ये आरोपी दाऊद शेख हा लपून बसलेला होता। दरम्यान गेल्या 3 दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून दाऊद शेखचा शोध सुरू होता। अखेर पोलिसांना आरोपी दाऊद शेखला अटक करण्यात यश आलं आणि आता आरोपीला घेऊन पोलिसांची टीम उरणमध्ये दाखल होणार आहे। आणि हा सीसीटीव्ही पाहतोय, हा घटने आधीचा सीसीटीव्ही आहे। तर याच रस्त्यावरून छत्री घेऊन काळ्या कपड्यांमध्ये यशश्री आपल्याला चालताना दिसते आणि तिच्या पाठीमागून बरोबर 8 मिनिटांच्या फरकानं दाऊदही याच रस्त्यानं गेलेला होता आणि तो देखील या सीसीटीव्ही मध्ये कॅप्चर झालेला आहे। तर उरणमधील यशश्री शिंदेच्या मृत्यूपूर्वीचा एक सीसीटीव्ही समोर आला। मृत्यूपूर्वी यशश्री शिंदे आणि संशयित आरोपी दाऊद शेख ज्या ठिकाणी यशश्रीचा खून झाला त्या दिशेने जात असल्याचं समोर आलं। उरण शहर ते उरण रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर हे दोघेही एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते। यशश्री काळ्या कपड्यात छत्री घेऊन जाताना दिसतीये, तर दाऊद शेख टोपी आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून चालत असल्याचं समोर आलंय। यशश्री दुपारी 2:14 या रस्त्यावरून जात होती, तर दाऊद शेख हा 2:22 जाताना दिसतोय आणि दोघांच्या भेटीमध्ये तब्बल 8 मिनिटांचाच फरक आहे। या 8 मिनिटांमध्ये यशश्री मोबाईलवर फोन लावताना दिसते, त्यामुळे यशश्रीच्या मृत्यूच्या दिवशीचा सीसीटीव्ही जो आहे यावरून आता पोलीस अधिक काय तपास करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर स्वातंत्र्याच्या 75 नंतरही अनेक वर्षांनंतर काही अतिदुर्गम भाग मूलभूत सोयी सुविधांपासून वंचित आहे, नागरिक मरण यातना भोगत असल्याचं दिसतंय। अशीच काहीशी घटना नंदुरबारमधील अक्कलकुवा तालुक्यात घडली आहे। अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा गावात वाड्यांवर रस्ता नसल्यानं एका गर्भवती महिलेला बांबूची जोळी करून थेट पुराच्या पाण्यातून उपचारासाठी दवाखान्यात नेल्याची घटना घडली आहे। सोमवारी गरोदर महिलेच्या पोटात दुखू लागल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करायचं होतं, मात्र पुराच्या पाण्यातून चादरीची जोळी बनवत गर्भवती महिला सुमित्रा वसावे यांना रुग्णालयापर्यंत नेण्यात आलं। अक्कलकुवा तालुक्यातील वेहगी गावाचा मुख्य रस्त्यापासून ते बारीपाडा पाटीलपाडा इथं जाण्यासाठी पक्का रस्ता नाहीये आणि त्यामुळे अडचणींचा सामना करावा लागतोय। पावसाळ्यामध्ये या गावाचा इतर भागाशी संपर्कही तुटतो आणि त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून एकमेकांचा आधार घेत नदी पार करावी लागतीये। तर पाड्यांमध्ये रस्त्याची व्यवस्था करण्याची मागणी नागरिक करतायत। आणि याविषयीचे अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी निलेश पवार आपल्या सोबत आहेत। निलेश, अतिदुर्गम भागात अजूनही मूलभूत सुविधांचा अभाव दिसतोय। खरं तर आता स्वातंत्र्याला 75 उलटत आलेली आहे आणि तरी सुद्धा नंदुरबार मधल्या अनेक वाड्यापाड्यांवरती आजही रस्ते नसल्यामुळे अशा पद्धतीने आरोग्य सेवेचा बोजवारा उडल्याचं चित्र आहे। खरं तर पुलांची गरज आहे अनेक ठिकाणी, नदींवरती नाल्यांवरती, मात्र पूल नसल्यामुळे थेट पावसाळ्यात पुराच्या पाण्यातून अशा पद्धतीने रुग्णांना, विद्यार्थ्यांना, नागरिकांना धोकादायक प्रवास करावा लागतो। शाळा गाठण्यासाठी म्हणा किंवा इतर गोष्टींसाठी म्हणा हा सगळा प्रवास करावा लागत आहे। आदिवासी विकास विभागानं बिरसा मुंडा रस्ते जोड योजनेची घोषणा केली आहे, मात्र कागदापलीकडे ही योजना पुढे हलत नसल्यानं गाव वाड्यावरती हे रस्ते कधी होणार आणि लोकांच्या घरापर्यंत, वाड्या वस्त्यांपर्यंत रस्ते कधी येणार आणि तोपर्यंत हे जे काही विदारक चित्र आहे झोळ्यांमधला असा धोकादायक प्रवास, हा असे चित्र जोपर्यंत येणार तोपर्यंत पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या हे सगळं चित्र असं दिसत राहणार आहे असल्याचं एकंदरीत या सगळ्या परिस्थितीवरनं समोर येत आहे। निश्चितच धन्यवाद निलेश या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आता एक ब्रेकिंग बातमी आहे। पूजा केळकरांचा अटकपूर्व जामिनासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे। पटियाला कोर्टात खेडकरांची याचिका दाखल झालेली असून दिल्लीमधल्या पटियाला कोर्टात खेडकरांची ही याचिका असून खेडकरांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार। दरम्यान दिल्लीमध्ये अटक होईल या भीतीने गायब असलेल्या पूजा केळकरला 3 नोटीस देऊनही पुणे पोलिसांकडे आलेली नसून
वारंवार प्रयत्न करूनही तिच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हटलं। तर पूजा खेडकर यांनी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे। पटियाला कोर्टात पूजा खेडकरांची याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि खेडकरांच्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे। तर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयाकडून मिळवलेल्या अपंगत्वाच्या दाखल्याबाबत खुलासावजा चौकशी अहवाल आज सादर केला जाणार आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेंद्र वाबळे हे महापालिका प्रशासक शेखर सिंह यांना चौकशी अहवाल सादर करतील। पूजा खेडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयातून अपंगत्वाचा दाखला मिळवला होता आणि हा दाखला मिळवण्यासाठी खेडकर यांनी खोटी कागदपत्र दिल्याबाबत आणि YCM रुग्णालयाने दिलेला अपंगत्वाचा दाखला हा नियमबाह्य पद्धतीने दिला असल्याचे आरोप झाल्यानंतर दिव्यांग कल्याण मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले होते। त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे प्रशासक शेखर सिंह यांनी आरोपांबाबत एक चौकशी समिती गठीत केली होती। आणि या संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडून। गोविंद, अर्थातच या सगळ्या अहवालामध्ये आता खुलासा असणार आहे, कारण की पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयातनं जो अपंगत्वाचा दाखला दिला होता त्या दाखल्यामध्ये पूजा खेडकर यांना डाव्या गुडघ्यात 7% अपंगत्व आहे असं नमूद करण्यात आलं होतं। मात्र हा अपंगत्वाचा दाखला ज्यांनी दिला त्याची तपासणी ज्यांनी केली होती तो शिकाऊ डॉक्टर होता असेही आरोप झाले होते। आणि त्याचबरोबर नियमबाह्य पद्धतीने म्हणजे खोटी कागदपत्र पुरावा म्हणून पूजा खेडकर यांनी जोडली असल्याचे देखील आरोप झाले होते। या सगळ्यावर जी चौकशी समिती गठीत करण्यात आली होती त्या समितीने हा अहवाल तयार केलाय। आज तो आयुक्तांकडे सादर केला जाईल आणि अर्थातच दिल्लीमध्ये जे अपंग विकास मंत्रालय जे आहे त्या मंत्रालयाकडे देखील हा अहवाल पाठवला जाईल आणि नंतर याचे अनेक खुलासे पुढे येतील। मात्र ज्या पद्धतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या YCM रुग्णालयावर आरोप ठेवण्यात आले होते त्या संदर्भातला अहवाल आज तयार झालाय आणि तो जिल्हा अधिकाऱ्यामार्फत दिल्लीकडे पाठवला जाईल। या सगळ्या नंतर हा अपंगत्वाचा दाखला जो पिंपरी चिंचवड मधून मिळवला होता तो किंवा त्यासाठी निश्चितच धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।